त्यांच्या भाषेचा प्रॉब्लेम आहे, पण त्यांच्या इमोशन्सचा प्रॉब्लेम नाहीये. त्यांच्या भाषेत सांगायचं आम्हाला की असं करून सांगून टाकायचं आम्हाला, काही कळलेलं नसायचं, पण त्यांना जे म्हणायचंय ते कळलेलं असायचं. बहुत अच्छे फिल्म्स आते हैं मराठी में, बहुत बहुत बड़ा डायरेक्टर्स है, अच्छा डायरेक्टर्स है, क्रिएटिव डायरेक्टर्स है, अवार्ड्स डायरेक्टर्स है. उसको वर्क में मैं नहीं बोल सकता, मैं नीचे वाला है. तर जेवढे प्राईम आणि ब्युटिफुल लोकेशन्स आहेत तेवढेच किळस असणारे लोकेशन्स सुद्धा आहेत आणि आम्ही तिथे काम केलं. तुम्ही अल्लू अर्जुन असा, तुम्ही प्रभास असा, तुम्ही अमिताभ बच्चन असा, तुम्ही अश्विनी कुलकर्णी असा, त्यांना सगळे ॲक्टर्स सारखे, कोणावरही ते मर्सी दाखवत नाहीत आणि हीच सर्वात चांगली गोष्ट आहे. आम्हाला बापरे एवढा लांब तरवलं, अरे काय करणार याचं आता असं आपल्याला वाटतं. पण नंतर ज्या वेळेला आपण ते पाहतो त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की अरे किती अप्रतिम पद्धतीनं यांनी त्याचा वापर केलाय. ही छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजेंची भूमी आहे. इथे जो आम्हाला नडला आम्ही त्याला इथेच गायला. नमस्कार, मी निलेश. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. खरं तर आपल्या आयुष्यात एखादी गोष्ट आपल्याला अडली की आपण चटकन गुगल करतो, पण त्या गुगलच्याही आधी एका व्यक्तीकडे आपण जातो त्या गोष्टीची माहिती घेण्यासाठी, आणि ती म्हणजे आपली आई. खरं तर आपली आई गुगलपेक्षा खूप वरची आहे, आणि असाच एक खास विषय घेऊन आपल्याकडे एक चित्रपट आलेला आहे ज्याचं नाव आहे गुगल आई. या गुगल आईच्या निमित्ताने गुगल आईची संपूर्ण टीम आपल्या लोकमतच्या स्टुडिओमध्ये आलेली आहे. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. चित्रपटाचे दिग्दर्शक, कलाकार सगळेच आहेत, आणि एक अत्यंत वेगळा विषय आपण नावावरूनच कळतंय गुगल आई म्हटल्यावरती. तेव्हा जाणून घेऊया या चित्रपटात काय आहे. प्रणव, प्राजक्ता, अश्विनीताई आणि गोविंद सर, तुमचं खूप खूप स्वागत. कुठून सुरुवात करूया प्रणव? 26 जुलैला गुगल आई नावाचा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होणार आहे. गुगल आई हे खूप कॅची वाटतंय टायटल लोकांना. जसं आता तू बोललास की गुगल हे सगळ्यावरचं सोल्युशन आहे. आपल्याला कुठलाही प्रॉब्लेम आला की आपण लगेच गुगल सर्च करतो आणि आपल्याला सोल्युशन मिळतं. सो तसंच एक लॉजिक आपल्या फिल्ममध्ये प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. एक सिम्पल फॅमिली आहे, ती कशा पद्धतीने त्या प्रॉब्लेममध्ये अडकते, मग ती स्टोरी महाराष्ट्रात सुरू होऊन हैदराबादला संपते. तो सगळा एक ट्रॅव्हल प्रेक्षकांना चित्रपटात बघायला मिळणार आहे. साऊथ फिल्म आहे, सो एक छान मसाला आहे, छान कॉमेडी आहे, फाईट सिक्वेन्स आहे. सो एकंदर असा एक गुगल आई नावाचा चित्रपट आहे. क्या बात आहे. पण तू असं आता म्हणालीस की साऊथ फिल्म आहे, आणि आम्ही जसं ट्रेलर लॉन्चलाही बघितलं, निर्माते साऊथचे आहेत, दिग्दर्शक साऊथचे आहेत. तर मला आपल्या तीनही मराठी कलाकारांना विचारायचं, तुम्ही क्रमाने उत्तर द्या, कशी द्या. साऊथच्या निर्मात्यांसोबत, दिग्दर्शकासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता? कारण की आपल्याला प्रत्येकाला एक क्रेज असते की आपण साऊथमध्ये जाऊन काम करायला, आणि टॉलिवूडचं आपल्याकडे एक प्रस्थ आहे शेवटी, नाही म्हटलं तरी. सो ती एक इच्छा असते मराठी कलाकारांची. सो तिकडच्या निर्मात्यांसोबत, दिग्दर्शकांसोबत काम करून कसं वाटलं? तुमच्या तिघांचाही अनुभव ऐकायला आवडेल. छान वाटलं. काही म्हणजे मला असं वाटतं की एक उत्तम अनुभव होता, आणि त्यांचं एक वेगळं एक काय ना, एक त्यांचं एक स्कूलिंग वेगळं आहे, आपलं वेगळं आहे. आपण थोडं इमोशन्स आणि ह्या सगळ्या गोष्टींवरती जास्त भर देतो, पण ते लोक टेक्निकली खूप विचार करतात. आणि त्याच्यामुळे त्यांनी आत्ता सिनेमा करताना सुद्धा तो सिनेमा शूट होणं आणि तो सिनेमा त्यांच्या विजनने एडिट होऊन नंतर पाहायला मिळणं, याच्यात सुद्धा फरक आहे. क्या बात आहे. सो माझं काय म्हणजे आपलं काय होतं, आपण मराठीमध्ये काम केलेलं असल्यामुळे आपण एक म्हणजे एक अंदाज असतो आपल्याला, अरे हा हे असं होतंय, हे असं होतंय म्हणून. पण ज्या वेळेला आम्ही आता एडिट बघतोय ना त्यांच्या विजनने, ते असं दिसतंय की नाही यार, हे आपण इमॅजिन केलं नव्हतं. तर ज्या पद्धतीनं ट्रॉलीज वगैरे मोठ्या लांबच्या लांब ट्रॉलीज लागल्यात, तो टॉलिवूड म्हणाला तसं खूप लांबच्या लांब ट्रॉलीज लागल्यात, आणि आम्हाला बापरे एवढा लांब ट्रॉली, अरे काय करणार याचं आता असं आपल्याला वाटतं. पण नंतर ज्या वेळेला आपण ते पाहतो त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की अरे किती अप्रतिम पद्धतीनं यांनी त्याचा वापर केलाय आणि काय इम्पॅक्ट आलाय त्याचा. सो मला असं वाटतं ना की एक आपण शिकत असतो ना काही गोष्टी, सो हे एक वेगळं स्कूल आहे जिथे आपल्याला शिकायला गेलं पाहिजे. आणि मी स्वतःला नशीबवान समजतो, कारण मी तिकडे कधी जाईन मला माहिती नाही आहे, आणि मी जाईन की नाही हेही मला माहिती नाही आहे. पण ते या निमित्ताने इथे आले आणि मला त्यांचं स्कूल शिकायला मिळालं. किंवा मी प्रीतम सारखा एक सिनेमा केला, त्यातही तीच लोक होती.
सो ह्या म्हणजे मला ते एक वेगळेपण या संपूर्ण सिनेमातनं जाणवलं आणि मी त्यांच्याकडनं खूप साऱ्या गोष्टी शिकलो. काम करणं हे तर आपण डे बाय डे शिकत असतो, पण ते आपलं काम नंतर कसं दिसणार आहे याचा विचार करून आत्ता काम करणं हे मी नव्याने त्यांच्याकडनं शिकलो. सो थँक्यू सो मच. आणि त्याचं त्यांनीच मला पैसे दिले, त्याच्याबद्दल विशेष क्या बात. इथे बऱ्याच लोकांना माहिती आहे, पछाडलेलाच्या आधीसुद्धा माझी करिअरची सुरुवात ही रामोजी फिल्म सिटीमधनं झाली आहे. म्हणजे रामोजी फिल्म सिटीचे पहिले 2 रिजनल फिल्म्स लाईक वाला हवे तो साचू बोल गुजराती आणि बिन पैशाचा तमाशा हे माझे स्वतःचे पहिले पिक्चर होते. मराठीतली बरीचशी लोकं त्या फिल्ममध्ये होती, त्यांचेही ते पहिले असे पिक्चर होते. आणि हे खूप नशिबाची गोष्ट होती की सुरुवात तिथे झाली. त्यामुळे तिथली शिस्त, तिथला प्रोफेशनलपणा, वेळेचं महत्त्व वगैरे हे पहिल्याच पिक्चरला इतकं करेक्ट मनात रुजलं ते. आणि त्याचा ऑफकोर्स करिअरसाठी पुढे खूप उपयोग झाला. दुर्दैवाने त्या फिल्म्स म्हणाव्या तशा पद्धतीने रिलीज झाल्या नाहीत. पण कट टू इतक्या वर्षानंतर मला परत ते लाईफ रिलीव्ह करायला मिळालं. थँक्यू सो मच गोविंद सर फॉर दॅट. आणि जेव्हा मला सांगितलं की शूट हैदराबादमध्ये किंवा असं हे, तर आपल्याला साधारण लक्षात येतं की हैदराबाद म्हणजे RFCला असेल किंवा हैदराबादचे जे टिपिकल स्टुडिओज असतात की जिथे आम्ही खूप कामं केलेली आहेत, तर त्यातलंच कुठलं तरी असेल. पण नाही, यांनी सगळ्या ऑथेंटिक लोकेशन्सवर आम्हाला नेलं. कुठलंही हा सेट लोकेशन किंवा म्हणजे अगदी यांचं घर असो, यांचं लव्ह सॉन्ग तर बघताच आहात सुंदर केरलामध्ये वगैरे असो, किंवा जो काय मला कचरा उपसायला लावला आहे तो कचरा डेपो असो, प्रत्येक लोकेशन रिअल आहे. कुठेही त्याच्यामध्ये चीटिंग, कॉम्प्रोमाइज असं काहीही नाही. आणि मला वाटतं साऊथचं ते कन्व्हिक्शन फार उत्तम आहे की इथे ॲडजस्ट करून किंवा कॉम्प्रोमाइज करून गोष्टी झाल्या नाहीत. ॲक्च्युली मी ज्या मराठी चित्रपटांमध्ये इतरही काम केले तिथेही कधी नाही झाल्या, पण यांचा अट्टाहास असतो की हे असंच पाहिजे. नाही वो मॅडम जाओ कचरे में जाओ, नहीं कुछ नहीं कर सकते मॅडम, जाओ 50 डिग्री टेम्परेचर, नहीं मॅडम भागो, रोड पे भागो, कुछ नहीं कर सकते. म्हणजे काही तुम्ही कोणीही असा, तुम्ही अल्लू अर्जुन असा, तुम्ही प्रभास असा, तुम्ही अमिताभ बच्चन असा, तुम्ही अश्विनी कुलकर्णी असा, त्यांना सगळे ॲक्टर्स सारखे, कोणावरही ते मर्सी दाखवत नाहीत. आणि हीच सर्वात चांगली गोष्ट आहे. कुठलाही डिस्काउंट ते ॲज अन ॲक्टर देत नाहीत, पण म्हणूनच ते बघितल्यावर आपल्याला आपण केलेल्या कामाचं समाधान मिळतं की हा डिस्काउंट न घेतल्यामुळे किती छान प्रॉडक्ट आपल्या हातात आलं आहे असं आपल्याला एक समाधान मिळतं. आय गेस तुम्हाला पटलं आहे दोघांना. अगदीच. माझं थोडंसं वेगळं मी सांगेन की याच्या आधी माझ्या 2 फिल्म रिलीज झाल्या आणि ही 3री फिल्म आहे की जी आता रिलीज होती आहे. मुळात मी साऊथ इंडियन फिल्म इंडस्ट्रीची खूप मोठी फॅन आहे. म्हणजे नो डाऊट मराठीची तर आहेच आहे, पण मला बेसिकली साऊथ फिल्म्स बघायला जास्त आवडतात. मी कधी वेळ असेल तर साऊथ फिल्म्स दिवसातनं 3-3, 4-4 सुद्धा बघते, इतकी मी मोठी फॅन आहे. सो याच्या आधी म्हणजे गुगल आई नावाच्या चित्रपटाच्या आधी मी एक साऊथ फिल्म केली होती की जी काही गोष्टींमुळे नाही आली, तर तिथे सुद्धा मी छान एक्सपिरियन्स केली होती ही फिल्म इंडस्ट्री. पण आता गुगल आईच्या निमित्तानं खूप जवळून एक्सपिरियन्स आला आणि खूप एक्सपिरियन्स्ड लोक होते. म्हणजे गोविंद सर की जे स्वतः 9 वेगवेगळ्या भाषांमध्ये ज्यांनी चित्रपट काढलेले आहेत. आमचे जे DOP आहेत किसन सागर सर, की ते अत्यंत एक्सपिरियन्स्ड पर्सन आहेत. नंतर अनेक क्रिएटिव्ह डिरेक्टर असतील आपले नानू सर, या सगळ्यांसोबत काम करतानाचा एक्सपिरियन्सच खूप वेगळा होता. म्हणजे त्यांची जी डिसिप्लिन असेल तिकडची की 6ला शिफ्ट सुरू होते, संध्याकाळी 6ला पॅकअप होतं, दुपारी 1 वाजता ब्रेक होतो. आणि लोकेशन्स तर तुम्ही बघितलेत फिल्ममध्ये, प्रोमोमध्ये बघितलं असेल किंवा सॉंग्समध्ये बघितले असेल, तर जेवढे प्राईम आणि ब्युटिफुल लोकेशन्स आहेत तेवढेच किळस असणारे लोकेशन्ससुद्धा आहेत आणि आम्ही तिथे काम केलं आहे. म्हणजे मला आठवतं की जे आमचं सॅड सॉन्ग आहे, सरने जो सॅड सॉन्ग का शूट किया था, तर तिथे रामोजी फिल्म सिटीच्या साईडला कलानगर म्हणून एरिया आहे सर उधर, तर तिथे असं ना लाईक झोपडपट्टीसारखा एरिया आहे कम्प्लीट. आणि असं म्हणजे आपल्याकडे पर्वतीचा जसा एरिया आहे ना तसा तो एरिया आहे, स्लम एरिया. तर तिथे मला असं रनिंग करत येऊन फुल ऑन इमोशन्स सॅड सॉन्ग आम्ही शूट करत होतो.
तर मी आधी गेले आणि मला ते लोकेशन्स बघून असं वाटलं की इथे आपल्याला शूटिंग करायचं आहे. तर सर म्हटले की येस, कारण साऊथचे जे सुपरस्टार्स आहेत ते त्यांचे सगळे इमोशनल सीन्स इथेच शूट होतात. ये सर ने बात मुझे तब उस टाइम पे बोली थी. तर मला खूप भारी वाटलं ते की यार इतके मोठे सुपरस्टार जिथे काम करतायत तिथे आपल्याला काम करण्याची संधी मिळते. सो तो एक वेगळाच माझ्या मनात माहोल तयार झाला आणि एक वेगळीच एनर्जी आली. मुळात त्यांचं जे व्हिजन आहे, त्यांची जी क्रिएटिव्हिटी आहे काम करण्याची, ती खूप भारी आहे आणि खूप वास्ट आहे. सो तो एक्सपिरियन्स घेऊन मी तो रोल करायला उतरले. कारण जेव्हा स्क्रिप्ट ऐकली सरांनी मला हा जेव्हा रोल ऑफर केला तेव्हा मी खूप ब्लाइंड स्लेट घेऊन गेले होते आणि ते जसं जसं कॅरेक्टर डिझाईन करत गेले तसं ते माइंडसेटमध्ये फिक्स करत गेले आणि मग परफॉर्मेंस दिला. क्या बात है. गोविंद जी, मुझे आपसे पूछना था कि आप साउथ से हो और इतने अच्छे डायरेक्टर हो, लेकिन फिर मराठी भाषा क्यों आपने सिलेक्ट की मूवी के लिए? नहीं, आपके पास साउथ का ऑप्शन था. साउथ में भी बहुत सारी रीजनल लैंग्वेज है, तुलु है, मलयालम है, बहुत सारी लैंग्वेजेस है, लेकिन आपने मराठी को क्यों प्रेफरेंस दिया आपके नज़रिए से? ఫస్ట్ ఆఫ్ ఆల్ డాలర్స్ మీడియా ప్రొడ్యూసర్ దివాకర్ రెడ్డి గారికి థ్యాంక్ యూ. అండ్ మరాఠీ పితామహ, ఫిల్మ్ ఇండస్ట్రీ పితామహ దాదా పాల్కే సార్కి థ్యాంక్ యూ. फर्स्ट ऑफ ऑल मराठी फिल्म फर्स्ट टोटल इंडिया वाइड फर्स्ट इकड़े स्टार्ट इंडिया वाइड मराठी में 1993 फर्स्ट फिल्म स्टार्ट, करेक्ट. सो मैं 100% मराठी में एक पिक्चर करने की मैं लास्ट 2 years माइंड में फिक्स किया. बिकॉज एक फिल्म साइराड फिल्म आने के बाद में एक फिल्म आता है, तो नाम मेरे को मालूम नहीं, सुपर डुपर हिट फिल्म. ये फिल्म मराठी तेलुगु में वो सुपर डुपर हिट लास्ट 1 year बैक रिलीज. तो परफॉर्मेंस स्कोर आर्टिस्ट इकड़े है, गुड परफॉर्मेंस. क्या बात है, क्या बात है. यस गुड परफॉर्मेंस कई को मैं बात सुनो. मैं साउथ में तेलुगु में ऑलरेडी 3 फिल्म किया. तेलुगु आर्टिस्ट पूरा मेरे को मालूम है. एसोसिएट पूरी जगन्नाथ से मैं करेंगे, पवन कल्याण से मैं काम करेंगे. एंड लास्ट 2 years बैक 2022 मलयालम में मैं फिल्म किया, उड़ीसा में फिल्म किया. सो अभी मराठी में मैं आता. इंडिया वाइड में पैन इंडिया है. सो मैं क्या बोल रहे, बट एनी स्टेट में मैं पिक्चर करेंगे, बट मेरे को बहुत मैं एक सीन फॉर एग्जांपल मेरे को भाषा प्रॉब्लम है. अभी तो थोड़ा हिंदी ओके, बट पहले टाइम में भाषा प्रॉब्लम है. सो वो टाइम में स्लैंग मलयालम ओके, तेलुगु ओके, ये मराठी वेरी टिपिकल सिचुएशन. तो मेरे को दिमाग में क्या मेरे फर्स्ट डे शूट फर्स्ट शॉट मैडम प्रोजेक्ट मैडम पे शूट किया, जस्ट क्लैप आने के बाद सेकंड शॉट सार में एक ट्रैक एंड ट्रॉली शॉट फर्स्ट शॉट में किया. मेरे घर में कार्ट में एक शॉट है, लेंथी शॉट्स, मिनिमम 600 feet लेंथ से शॉट्स. दादा फर्स्ट डे అంటే मेरे को एक्सपीरियंस कैसे मिले हैं दादा 3 पेपर्स लेंथ डायलॉग्स है. समझ गया सर? 3 पेपर्स लेंथ डायलॉग्स. अरे इतना डायलॉग्स इतना कि उसको देना कैसे करते, एक शॉर्ट कर ला मैंने. सो एक शॉट में पोती प्रोजेक्ट था वही 3 फर्स्ट डे सेकंड शॉट. मैं क्या सर, मैं डीओपी में बोले सर क्या हो जी, वो 3 आदमी बहुत एक्सपीरियंस कैंडिडेट टाइप ऑफ वो पेपर रीडिंग करेंगे, देख लो. मैं दोनों वाला एक्सपीरियंस में बोल रहा हूँ. रेडी टेक एक्शन बोले अंते सिंगल शॉट ट्रैक एंड ट्रॉली बैक आते सिंगल शॉट में पोती वही 3 सिंगल शॉट ओके. अच्छा एक्टिंग करेंगे जी. क्या बात है. सो मैं सच बात वो टाइम में बोले कृष्ण सर ने बोला था सर
हमको टेंशन नहीं है, मेरे को क्या चाहिए उसको मैं बोलते हैं ना वही करते हैं, टेंशन नहीं है वही बोलिए। सो मराठी में मैं आने के पहले अलग है, आने के बाद में अभी तो वेरी गुड सपोर्टिंग सर, वेरी 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 गुड सपोर्टिंग, बिकॉज ये बाहर से इधर आते हैं ऐसे नहीं है। सो रियली प्राजक्ता मैम स्पेशल थैंक्स, डबल थैंक्स प्रणव सर के, अश्विनी यार की, माधव सर एंड पोती की, बिकॉज पिक्चर सर मैं बोल रहा हूँ बहुत अच्छा फिल्म्स आते हैं मराठी में, बहुत बड़ा डायरेक्टर से, अच्छा डायरेक्टर से, क्रिएटिव डायरेक्टर से, अवार्ड्स डायरेक्टर से, उसको वर्क में मैं नहीं बोल सकता, मैं नीचे वाला है, बट दिस फिल्म डेफिनेटली वो डिफरेंट है। पिक्चर देखते टेक्निकल साइड, टेकिंग साइड, पिक्चर साइड, DI साइड एंड एक्शन सीक्वेंस एंड मैं क्या बोल रहा है 5 मिनट्स की ऑडियंस 100% इन्वॉल्वमेंट चलता पिक्चर में। क्या बात है, यस 100% चलता सर। मैं क्यों, बिकॉज मैं एक पिक्चर डायरेक्टर काम किया आने के बाद में बहुत सपोर्ट किया। सो ये प्रमोशन में ऐसा बात करने की ज़रूरत नहीं, मैं 100% मैं मराठी में मैं गुड दिल से सेटिस्फेक्शन सर। तो बाकी बिकॉज ऑफ मेरा आर्टिस्ट के लिए गुड सपोर्ट सर। क्या बात आहे। मला असं वाटतं की खरं तर आपण जे म्हणतो की सिनेमाला कुठली भाषा नसते, ती रंगभाषा एक प्रकारची, तर याचं उत्तम उदाहरण आहे, कारण की एक दक्षिणी माणूस आहे ज्याला मराठीतलं तसं काही भाषेचं माहिती नाही, तरी त्याने उत्तम चित्रपट निर्माण केला। म्हणजे खऱ्या अर्थाने ही कलेची आपल्या दाद द्यावी लागेल कलेला, की त्याला कुठली भाषा नसताना आपण ते माध्यम म्हणून ते पोहोचवलं, आणि तुमची भाषा त्यांना कळत नसताना त्याने ते पडद्यावरती आणणं म्हणजे खरं तर त्यांचंही खूप कौतुक करावं लागेल। पण तुम्ही त्यांच्यासोबत कसं जुळवून घेतलं, म्हणजे तू असेल का, आता तुमच्या दोघांचे भरपूर सीन झाले असतील, तुम्ही त्यांना कसं समजवायचं, किंवा तुमच्यातलं ते दक्षिण मराठी ते कॉम्बिनेशन कसं व्हायचं, कारण की इथे आता आपल्याला समजून घेताना आपण सगळं कान देऊन ऐकतोय की त्यांना नेमकं काय म्हणायचं, किंवा आपलं ते ऐकतायत सगळं, तुमचं कसं व्हायचं तिथे सेटवरती, आणि तुम्ही त्यांना कसं समजवायचं तर त्यांचं कसं ऐकायचं? आता ॲक्च्युली माझ्या रोलबद्दल सांगायचं झालं तर मी तर एक कॉप प्ले करते ह्याच्यामध्ये, तर त्यांना या दोघांमुळे साधारण कॉन्फिडन्स आला होता की मराठी माणसं चांगली वागतात आणि कामही चांगलं करतात। माझ्या रोलच्या बाबतीत असं होतं की असा विचार करायला वेळ नव्हता, फट सगळा ऑन गो असं माझं कॅरेक्टर आहे। तर त्यांना मी म्हटलं तुम्ही पाठांतराची काळजी करू नका, ते आमचं उत्तम असतंच। त्यांना मी फक्त विचारायचे की इथे तुम्हाला ॲटिट्यूड काय अपेक्षित आहे, कारण ॲरोगन्स ॲटिट्यूड एक म्हणजे माझे बरेचसे सीन काही पॉलिटिकल लोकांबरोबरचे आहेत, म्हणजे गृहमंत्र्यांबरोबरचा माझा सीन, तिथे माझा ॲटिट्यूड काय असला पाहिजे मी यांना अपेक्षित। आपण एक असं गृहीत धरून चालतो की नाही गृहमंत्री म्हणून मी रिस्पेक्टफुली बोललं पाहिजे, पण त्यांना तसं नको होतं। त्यांना हा कॉप गृहमंत्र्यांशी सुद्धा असाच वागायला पाहिजे होता, आजोबांशी कसा वागायला पाहिजे, अजून या दोघांशी कसं वागायला पाहिजे, त्याचा जो ॲटिट्यूड होता तो त्यांच्या डोक्यात क्लिअर होता। त्यामुळे माझ्यापुरतं सांगायचं तर डायलॉगमध्ये मी अडकलेच नव्हते। मला त्यांनी ॲटिट्यूड प्रत्येक सीनच्या आधी वो मॅडम ऐसा एकदम ॲरोगंट उसको झाड दो, मस्त म्हटलं झाडून टाकूया। माझ्यासाठी ते जरा ॲटिट्यूड बेस असा तो सगळा हे होता। म्हणजे आता काही गोष्टी रिव्हील करायच्या नाही आहेत म्हणून, पण ते म्हणतात ना गिरे तो भी टांग ऊपर, अशा कॅटेगरीचा त्यांनी मला ॲटिट्यूड थ्रू आउट कॅरी करायला सांगितला, आणि ही वॉज हॅपी विथ माय ॲटिट्यूड, आणि होप ऑडियन्सला पण तो आवडावा। मला काय वाटतं माहिती आहे का, की आपण ना या क्षेत्रामध्ये असताना ना आपण म्हणतो ना की कलाकारांचं ट्युनिंग लागतं म्हणून, बरोबर ना, की अरे माझं आणि याचं ट्युनिंग खूप छान आहे। आपण मराठीमध्ये काम करत असताना दोन विशेषतः आपण कॉमेडी करत असताना आणि नाटक करत असताना, तर तेव्हा कसं असतं की आपल्याला कधी कधी कळतं की ह्याला काहीतरी बोलायचं आहे, मग आपण थांबतो, त्यांनी ते ॲडिशन घेतलेली असते, ते नाटकातलं वाक्य नसतं। सो मला असं वाटतं ना की तो एक ट्युनिंगचा भाग आहे, आणि मला असं वाटतं की त्यांचं आणि आमचं ट्युनिंग झालं, सगळ्यांबरोबरच ते होतं अशातला भाग नाही आहे की प्रत्येक नटाबरोबर होतंच असं नाही आहे।
तर ते व्हावं लागतं. ते मला असं वाटतं की त्यांच्याबरोबर झालं. आणि एकंदरीत म्हणजे तू आता मागासपासून त्यांना ऐकत असशील तर तुझ्या लक्षात आलं असेल की त्यांच्या भाषेचा प्रॉब्लेम आहे पण त्यांच्या इमोशन्सचा प्रॉब्लेम नाहीये. बोलणार होतो की त्यांचे इमोशन्स इतके क्लिअर आहेत की त्यांना काय म्हणायचं ते अगदी बरोबर कळतं. इमोशन खूप क्लिअर आहे. हा, सो तेच मला समजून घ्यायचं होतं. त्याच्यामुळे त्यांच्या भाषेचा असेल पण त्याचा प्रॉब्लेम नाहीये. आणि त्यांची सिनेमाची लँग्वेज फार क्लिअर आहे. सो त्याच्यामुळे तसाही प्रॉब्लेम नव्हता. सो काय झालं, ते ट्युनिंग झालं. त्यांना काय बोलायचं आहे ते आम्हाला कळत होतं. ते कधी कधी हिंदीमध्ये सुरुवात करून ते त्यांच्या भाषेत सुद्धा आम्हाला समजावायचे. हळूहळू ते एक्साइटमेंटमध्ये येत किंवा त्यांना टेन्शन आलं खूप की ते पटकन यायचे आणि सांगायचं त्यांच्या भाषेत सांगायचे आम्हाला की असं करून सांगून टाकायचं. आम्हाला काही कळलेलं नसायचं पण त्यांना जे म्हणायचंय ते कळलेलं असायचं. आणि एक अतिशय गमतीशीर गोष्ट मी तुम्हाला सांगू, त्यांच्या भाषेत आणि आपल्या भाषेत त्यांना काही काही शब्द सारखे आहेत. म्हणजे इकडी कळलं किंवा असे ना 2-3 शब्द आहेत की जे ना सारखे आहेत. सो आम्ही ते शोधायला लागलो होतो. सो मला ना ती ओव्हरऑल ना आपण तिकडे खूप असे चार्जअप असतो कारण ते स्वतः खूप चार्जअप असतात आणि ते जे सांगतात ना त्यातले इमोशन्स समजले की बाकी काही राहतच नाही आपल्याला. सो म्हणून कदाचित ट्युनिंग चांगलं झालेलं असल्यामुळे. आणि सिनेमा ना बनतो, सिनेमा आपण बनवत नाही कधीच, तो बनून जातो. बरोबर आहे. आपण किती ठरवलं की हा असंच असं करूया, काय त्यावेळेला प्रॉब्लेम येईल सांगता येत नाही. सो हा सिनेमा सुद्धा आमच्याकडनं बनवून घेतलाय, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम आला नसावा. आणि ह्या ब्लेसिंग्स असतील आणि आपली पूर्वपुण्याई आणि आपलं प्रामाणिक काम करण्याची इच्छा याच्यावरतीच हा सिनेमा झाला असं मला वाटतं. क्या बात है. प्रणव को अभी साउथ मूवी में भी आप कास्ट करो, वो अभी साउथ भी सीख लेगा आपके लिए. सर मैं भी सीख लूंगी, उसमें क्या. सब लोग की तैयारी है साउथ सीखने की. हा, म्हणजे त्याचा उत्साह बघता असंच वाटतंय की तो आता दक्षिण चित्रपटात काम करायला सुद्धा तयार आहे. प्राजक्त, मला तुला विचारायला आवडेल की प्रणव सोबतची केमिस्ट्री कशी एन्जॉय केलीस, तुमचं कसं नातं होतं, कसं तुम्ही एन्जॉय केलं या फिल्ममध्ये? मी त्याच्या आधीचं उत्तर देईल की सरांची भाषा, मला असं वाटतं की सरांचा आमच्या सगळ्या कलाकारांवरचा असलेला विश्वास आम्हाला आमच्याकडनं 100% काम करवून घेतला. कारण म्हणजे मला जेव्हा सरांनी हा रोल ऑफर केला तेव्हा एकाच मीटिंगमध्ये आमचं हा प्रोजेक्ट मी करते हे डन झालं. म्हणजे त्यांना खूप भूक होती की मला हा चित्रपट मराठीतच करायचा आहे. आणि जेव्हा ऑन सेट आम्ही शूटिंग स्टार्ट करायचो वगैरे तर तेव्हा सरांचा एक खूप वेगळा कॉन्फिडन्स होता की मी जे जे कॅरेक्टर डिझाईन्स केले तर ते त्याच पद्धतीने वर्कआउट होणार आहेत. आणि ही रिअल स्टोरी आहे तर त्याच्यामुळे म्हणजे गोविंद सर स्वतः आहेत किंवा त्यांच्या वाईफचं मी जो रोल केलेला आहे कल्याणी नावाचं, किंवा लिखिता नावाची त्यांची स्वतःची मुलगी आहे, तर ते आम्ही सगळे डोळ्यासमोर ते बघत होतो. आणि जरी त्यांची लँग्वेज वेगळी असली तरी जसं तू म्हणालास की इमोशन्स त्यांचे खूप क्लिअर होते. सो त्याच्यामुळे आम्हाला ते खूप इझी गेलं ते सगळं परफॉर्म करायला. आणि म्हणजे सर तेलुगू आहेत किंवा जे आमचे DOP आहेत ते केरलाचे आहेत किंवा असे सगळे वेगवेगळ्या स्टेट्सचे होते, त्यामुळे वेगवेगळी भाषा प्रत्येकाचीच होती. जसं आम्ही ते सगळं समजत गेलो तर ते सगळं आम्हाला असं आपलंसं वाटत गेलं आणि म्हणून ते छान काम झालं. आता प्रणवदादासोबत काम करतानाचा एक्सपिरियन्स तर खूप छान होता. मी पहिल्यांदाच आम्ही एकत्र काम करतोय आणि असं कधीच आमचं असं की नाही बाबा मला हे करायचं आहे किंवा तुला ते करायचं आहे असं कधीच झालं नाही. डिरेक्टरला काय पाहिजे किंवा स्क्रिप्टची काय रिक्वायरमेंट आहे याच्यावर दोघांचाही फोकस होता. म्हणजे खूप सिम्पल उदाहरण मी देईन की जे सॉन्ग आम्ही शूट करत होतो तर त्यावेळेस एक लोकेशन असं होतं की आम्हाला 2 डोंगर खाली चढून जावं लागलं त्या एका शॉटसाठी आणि परत तो शॉट संपल्यानंतर ते 2 डोंगर परत वरती चढून यावे लागले. म्हणजे का तो फक्त तो शॉट सरांनी डिझाईन केला होता आणि ते खूप ब्युटिफुल व्हिजन होतं. ते कोडाई कनल म्हणून जे लोकेशन होतं की ते खूप छान पद्धतीनं सगळं सरांना शूट करायचं होतं. सो आम्ही दोघंही याच म्हणजे एकाच गोष्टीवर फोकस होतो की आपल्याला खूप छान काम करायचं आहे आणि ऑनेस्टली दोघंही खूप कष्ट घेत होतो. जे काही सर सांगत होते, जी काही डिमांड होती त्या कॅरेक्टरची, म्हणजे आमचे पावसात भिजलेले सीन होते किंवा खूप रनिंगचे शॉट्स होते आमचे. एक खूप छान पद्धतीनं कल्याणी म्हणजे मी जे कॅरेक्टर
कॅरेक्टर करते तर ती गोविंदला समजून घेते. पण बॅक ऑफ द कॅमेरा तो मला खूप समजून सांगायचा की असं असं आहे, कारण म्हणजे ॲज कम्पेअर टू एज तो मोठा आहे आणि त्याला एक्सपिरियन्स्ड आहे कशा गोष्टी वर्कआउट होतात. तो एक मॅरिड पर्सन आहे. सो आफ्टर मॅरेज रिलेशन कसं असावं हे त्याने मला बॅक ऑफ द कॅमेरा खूप छान समजून सांगितलं, म्हणून मी ते परफॉर्म करू शकले. सो खूप छान एक्सपिरियन्स होता. अश्विनीताईसोबतचं काम करताना तर म्हणजे खूप भारी एक्सपिरियन्स होता, कारण माझी खूप फेवरेट पर्सन आहे ती आणि खूप स्ट्रॉंग पर्सनॅलिटी की जी रिअलमध्येही आहे आणि ती पडद्यावर सुद्धा तुम्हाला या चित्रपटात बघायला मिळणार आहे. माधव सर की जे माझ्या वडिलांच्या भूमिकेत आहेत, तर मी त्यांच्यासोबत खूप लहान असताना शाळेत असताना घाशीराम कोतवाल हे नाटक केलं होतं. तर सरांसोबत पुन्हा एकदा काम करायची संधी मिळाली आणि स्पेसिफिकली आम्ही जो फाईट सिक्वेन्स शूट करत होतो तेव्हा माझ्या अपोजिट सगळे जेंट्स होते आणि त्या जेंट्सच्या मानानं मला ॲज अ गर्ल, ॲज अ वुमन एनर्जी लावताना त्यांच्यापेक्षा जास्त एनर्जी लावावी लागत होती. सो हा सगळा खूप एक्सपिरियन्स खूप छान होता. काही आमच्याकडे साऊथचे कॉमेडियन्स आहेत की ज्यांनी सुद्धा फिल्ममध्ये काम केलेलं आहे, त्यामुळे खूप भारी वाटलं सगळ्यांसोबत काम करून. गोविंद जी, आपने इनका कास्टिंग कहाँ से किया? मतलब ये भी हमें जानना बहुत ज़रूरी लग रहा है कि ये 3 चेहरे आपको कहाँ से मिले? टोटल स्क्रिप्ट वर्क आने के बाद में मैं 3-4 मंथ्स फर्स्ट ऑफ ऑल फिल्म के लिए कौन सवाल अच्छे मैं प्लान किया. सो बॉम्बे में एक बड़ा हीरो के लिए मैं हमको लेके जाएंगे बॉम्बे EP, उसको फिल्म चंद्रमुखी फिल्म हीरो, चंद्रमुखी फिल्म मराठी फिल्म हीरो मेरे को लेके जाएंगे. ही इज़ वेरी गुड मैन, वेरी गुड मैन. स्टोरी पूरा सुने. द बेस्ट फिल्म गोविंद सर. ఇది थोड़ा अपकमिंग डायरेक्टर पिक्चर. ये फिल्म की बड़ा हीरो मैं करता हूँ ओके, आई एम रेडी. बट माई सजेशन नेक्स्ट फिल्म हम कर लो, आपको क्या सपोर्ट चाहिए मैं देता हूँ. सो 2-3 ऑप्शंस बोलिए भाई. ओके सर, थैंक यू. मैं बाद में मैं आता हूँ, मैं बात करता हूँ. सो मैं पुणे जाएंगे बाद में. सो पुणे जाने के बाद में वो 2 years बैक मैं सडनली कोरोना बिफोर मैं पुणे जाएंगे. वो टाइम में मैं एक बार पिक्चर के जाएंगे टाइम में वो सार फिल्म रिलीज. वो मूवी कितना पब्लिसिटी की है मेरे मालूम नहीं. मैं कितना टाइम मैं बोलिया करेक्ट. वो टाइम मेरे आई एम एंड DOP सर दोनों वालों बैठ के पीछे देखते सर इस करेक्ट है, एक बार सोच रहेंगे. सो बाद में मैं डिसाइड किया के बाद में एंड प्रोजेक्ट था मैम सजेशन चूज मैं देखेंगे प्रोजेक्ट मैम. वो पुणे में एक प्लेस पे स्टोरी पूरा मैं एक्सप्लेन किया. एक बार मेरे को डाउट, अरे इस गर्ल 18, 19, 22 है, ये वाइफ कैरेक्टर 30, 32 कैरेक्टर, ये वेरी रेस्पॉन्सिबिलिटी कैरेक्टर, नॉर्मल कैरेक्टर सर. ये फिल्म में टोटल फिल्म इंडस्ट्री हाफ को कनेक्ट आता, सार के कनेक्ट आता, वही की कनेक्ट आता. फिल्म 100% कनेक्ट आता. कलाकार ज़िंदगी में क्या प्रॉब्लम्स है, प्रॉब्लम से सॉल्व करने के ऊपर कैसे जाएंगे एंड स्मॉल कलाकार फैमिली की प्रॉब्लम्स, लाइफ एंड डेथ के प्रॉब्लम आते हैं, कैसे करेंगे. अच्छा माई फीलिंग मट वेरी गुड प्लानिंग एंड देन भगवान कृपा एक्चुअली सिद्धिविनायक एंड दगरी सेठ बिकॉज मैं क्या बोले मेरे को इतना सपोर्ट किया. मेरे को डायरेक्शन में टेंशन हो रहा था, टाइम कुछ झगड़ा है ऐसा वैसा आए तो ना इतना मैं फील पिक्चर में नहीं आता सर. नहीं आता सच बताता हूँ. मेरे को क्या मैडम सुपर परफॉर्मेंस में चाहिए. टेरिबल मैडम जा वो डायलॉग टेम्पो लास्ट 20 मिनट्स प्रणव से प्रोजेक्ट था मैडम. ठीक है सर, 6 days है टाइम, बहुत ज़्यादा दिन नहीं है, 6 days में देखो 20 minutes
तो बैठ करते ऐसे देखते पिक्चर. सो ऐसा मेरे को डबिंग करने का ना इन्वॉल्वमेंट पिक्चर में बहुत अच्छा एक्टिंग किया हुआ है था ना. मेरे को पहले टाइम में ये मैडम के लिए मैं पूरा डिटेल्स यूट्यूब में देखेंगे, सार के लिए देखेंगे. मैडम वो टाइम में छत्रपति सर वो कैरेक्टर सीरियल्स वो देखेंगे. सो मैं डेफिनेटली वो टाइम में वही चाहिए मैं डिसाइडेड. अभी तक मेरे को बहुत हॅपीनेस मिळाला. क्या बात आहे. जवळजवळ आता तुला लक्षात आलं असेल की त्यांच्याही बोलण्यात काही काही मराठी शब्द येत आहेत. मी एक कास्टिंग बाबत मी तुला एक सांगू इच्छिते. मे बी हे साऊथचे किंवा कुठलंही त्यांच्या डोळ्यासमोर किंवा त्यांच्या मनात आमचं कोणाचंही काहीही इम्प्रेशन नव्हतं. ही सगळ्यात पॉझिटिव्ह गोष्ट होती आमच्या सगळ्यांसाठीच. म्हणजे मीही जेव्हा सेटवर गेले प्राजक्ताला मी बघून मी चाट पडले मी, कारण ही अजून एक लहान मुलीचा रोल करू शकते आणि ही एका आईचा रोल करते. किंवा आता आपण माधव काकांना आपण एक खूप निगेटिव्ह रोलमध्ये किंवा हे असं बघत असतो. ते एक अत्यंत बिचारे गरीब बिचारे आजोबा आहेत. प्रणव तर इज अ वर्सटाईल. तो जिस पाणी में घुल जाए वो उसरंगा हो जाता है. तो त्याचा काही प्रश्न नव्हता. पण अदरवाईज मग तेव्हा माझी ॲक्च्युली वरण भात सगळ्यात जास्त गाजणारी फिल्म होती. म्हणजे एक इम्प्रेशन क्रिएट होतं बघ की वरण भातमध्ये आता मी एक फेमिनाईनच रोल आता इथून पुढे करेन किंवा हे कसं एकदम गोंडस बाळ आहे देखणं की हे तेच करेल. तर सगळ्यांच्या पर्सनॅलिटीला त्यांनी एक वेगळाच अँगल दिला आणि तो आम्हाला फार उपयोगी पडला. म्हणजे प्राजक्तासुद्धा त्या म्हणजे मला अशी शंका आली की ही मुलगी कशी दिसेल. दिसते सुंदरच नो डाऊट, पण ती आई पण वाटली आहे हे त्यांचं कन्व्हिक्शन आहे. तर हा फायदा आम्हाला फार झाला की त्यांना कुठलंही बॅगेज आमचं त्यांना माहिती नव्हतं किंवा इम्प्रेशन कुठलंही त्यांच्यासमोर नव्हतं. त्यांनी ॲज अ आमच्याकडे बघून एक कॅरेक्टर दिलं आम्हाला. आमची प्री कॅरेक्टर्स त्यांना कुठेही बॉदर झाली नाहीत. क्या बात. नाही मला तुलाच विचारायचं माईक तुझ्याकडेच ठेव. तू आता वरण भातचा विषय काढला आणि मला जाणून घ्यायला आवडेल की तू खूप चांगल्या चांगल्या माणसांसोबत काम केलं. महेश सर असतील, सुबोध भावे असतील. मला त्यांच्यासोबतचे किस्से किंवा अनुभव ऐकायला म्हणजे वरण भातचाही आणि फुलराणीचाही मला त्याच्यासोबतचे किस्से तुझे अनुभव ऐकायला आम्हाला या मुलाखतीच्या निमित्ताने आवडतील. खरं तर ना ही मोठी माणसं का आहेत ना हे त्यांच्याबरोबर काम केल्यावर कळतं की माणूस मोठा का आहे. दिग्दर्शक खूप चांगले आहेत आपल्याकडे, उत्तम दिग्दर्शक आहेत, तो काहीच प्रश्नच नाही. पण महेशजींच्या बाबतीत म्हणजे स्पेशली वरण भात रिलीज झाल्यावर आम्हाला ज्या घडामोडींना सामोरं जावं लागतं ते महेशजी होते जे प्रत्येक कलाकाराच्या पाठीशी ठाम उभे होते. त्यांना स्वतःला खूप गोष्टी बेअर कराव्या लागल्या असतील किंवा लागतात, पण तरीसुद्धा ते आमच्या पाठीशी अगदी ठाम होते. आणि ॲक्च्युली ना मला लोकमत फिल्मीला पण थँक्यू म्हणायचं आहे, कारण का तेव्हा तुम्ही पण खूप सपोर्टिव्ह होता. कारण का इतक्या चुकीच्या प्रकारे इंटरप्रिट करत होती लोकं आणि म्हणजे कलाकृतीच्या पाठीशी उभा असणाऱ्या फार मोजक्या लोकांमध्ये तुम्ही होता. त्यामुळे थँक्यू सो मच. आणि आता सुबोध फॉर दॅट मॅटर, आता तो स्टार आहे रे, तो सुपरस्टार आहे, पण त्याच्या बाजूला असा बसलास म्हणजे जितक्या कम्फर्टेबली मी प्राजक्ताशी बोलू शकते तेवढ्याच कम्फर्टेबली मी सुबोधशी बोलू शकते. हे त्याचं सगळ्यात मोठेपण आहे. म्हणजे ड्युरिंग फुलराणी म्हणजे मीच असं नाही, आता मी कॉलेजमध्ये तो मला सिनियर होता तेव्हा त्याने असा खूप रॅगिंग बिगिंग ॲटिट्यूड मास भरपूर दाखवला होता. म्हणजे एक तर फार सुंदर किस्सा आहे जो मी त्याच्या बर्थडेला त्याला विश करताना तो आमच्या फुलराणीच्या टीमबरोबर शेअर पण केला होता. त्याची क्लिप पण बहुतेक तुम्ही दाखवली होती. तर असं होतं की मी भरतनाट्यम करायचे कॉलेजमध्ये आणि तो एकदम आर्ट सर्कलचा हे वगैरे, आणि मी 11वीत होते आणि तो थांबला होता कॉलेजमध्ये कॉम्पिटिशन करायच्या म्हणून. आणि तो असा आला आणि आम्ही असे घुंगरू वगैरे बांधत होतो. तर बाकी कथ्थकच्या मुली असे 100 घुंगरू बांधणाऱ्या, मी भरतनाट्यम, मी 50. आणि त्याने असं हे काय एवढे घुंगरू कमी काय तुझे. तर मी अशी बघायला आले, म्हटलं सर. कोण सर? म्हटलं सुबोध सर. सर वगैरे काय नाही, सुबोध नाव आहे माझं. म्हटलं ओके सुबोध, मी ना भरतनाट्यम करते, मला एवढेच आहे. आणि असं तो बोलला आणि बाहेरचे पुस्कन सगळे हसण्याचे आवाज आले. ते लोक मला रॅगिंग करत होते. म्हणजे हे कॉलेजमधला तो सुबोध अजूनही भेटला की तसाच आहे. म्हणजे फुलराणीच्या वेळेला आम्ही सगळे डाएटवर होतो तर मुद्दामून माझ्यासमोर येऊन मग केक केलाय मंजानी, खाणारेस.
म्हणजे तसाच आहे रे तो. आणि तेच त्याचं सगळ्यात मोठेपण आहे की तो बदलला नाही आहे. म्हणजे कॉलेजमध्ये भेटलेला सुबोध आणि आता फुलराणीच्या सेटवर वावरणारा सुबोध, त्याच्यामध्ये ॲक्टर म्हणून तो खूप मोठा झाला आहे, पण माणूस म्हणून तो तसाच आहे आणि हेच त्याचं मोठेपण आहे. क्या बात आहे. प्राजक्ता, तुझ्याकडे येईन. एक कॅरेक्टर तू असं केलंस महाराणी येसूबाईंचं, आणि ते अजरामर झालं असंच म्हणूया आपण, कारण की अजूनही ते लोकांच्या मनात तसंच आहे. त्या भूमिकेनंतर तुला महाराष्ट्राने खूप प्रेम केलं, ते अजूनही आहे. तो प्रवास कसा होता तुझा, आणि भूमिका संपल्यानंतरही आज ते प्रेम कसं अनुभवते, म्हणजे त्या भूमिकेची ताकद काय आहे? खूप छान एक्सपिरियन्स्ड होता आणि आहे असं मी म्हणेन. कारण मी अजूनही पब्लिकमध्ये गेल्यानंतर म्हणते की मी इथून पुढे खूप भूमिका साकारेन, पण शेवटच्या श्वासापर्यंत जर मला कुठल्या भूमिकेनं ओळखलं जाईल तर ती अर्थात महाराणी येसूराणी साहेबांचीच भूमिका असेल. कारण इतका विश्वास प्रेक्षकांकडून मला अजूनही मिळतो. म्हणजे फार कमी रोल आपल्या वाट्याला असे येतात की जे भूमिका संपल्यानंतरही आपल्यासाठी टाळ्या वाजवल्या जातात. सो त्याच्यातला महत्त्वाचा रोल महाराणी येसूराणी साहेबांचा आहे. एक्सपिरियन्स तर खूप छान होता. म्हणजे मी नुकतीच 10वी पासआउट झाले होते तेव्हा, आणि हा रोल मला ऑफर झाला. मी आधी नाही म्हणाले होते अमोलदादांना हा रोल करायला, कारण खूप लहान वयात खूप ताकदीची, खूप जबाबदारीची भूमिका साकारायची होती. राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांनंतर दुसरी राजस्त्री म्हणून महाराणी येसूराणी साहेबांचं नाव घेतलं जातं. तर इतक्या ताकदीचा रोल करायचा म्हणजे तेवढी मॅच्युरिटी पाहिजे, तेवढ्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण पारंगत पाहिजे. लाठीकाठी असेल, ढाल तलवार असेल, घोडेस्वारी असेल, शिवाय ऐतिहासिकपणा तुमच्यात पाहिजे. मला असं वाटतं की कुठेतरी महाराणी येसूराणी साहेबांचाच वरदहस्त पाठीशी होता, म्हणून तो रोल त्यांनीच माझ्याकडून करवून घेतला. आणि नो डाऊट स्वराज्यरक्षक संभाजी महाराजांच्या सिरियलची सगळी टीम असेल, कार्तिक सर असतील डिरेक्टर, अमोलदादा स्वतः असतील, झी मराठी चॅनल असेल, या सगळ्यांचा खूप जास्त सपोर्ट होता. आणि म्हणून मी तो छान पद्धतीनं ती भूमिका साकारू शकले. म्हणजे खूप छोट्या छोट्या गोष्टींचा अभ्यास होता. चालायचं कसं, बोलायचं कसं, नऊवार साडी नेसून कसं घोड्यावर बसायचं, घोडेस्वारी करायची. पण खूप छान वाटलं ते सगळं करताना. आणि कुठेतरी टीमची एक जिद्द होती, एक तळमळ होती की हा इतिहास आपला आहे आणि तो प्रेक्षकांना कळायला पाहिजे. नो डाऊट फक्त महाराष्ट्रापुरता नाही, फक्त भारतापुरता नाही, तर अख्ख्या जगात तो इतिहास गेला. त्यामुळे एक कलाकार म्हणून खूप छान वाटतं की आपण जे काम करतो ते प्रेक्षकांच्या मनात अजूनही घर करून आहे. आणि भूमिका संपल्यानंतर अजूनही लोक राणीसाहेब, ताईसाहेब म्हणून ओळखतात, मुजरा करतात. तर खूप छान वाटतं. आणि इथून पुढे अशाच ताकदीच्या वेगवेगळ्या भूमिका मी साकारेन. अगदी. मला तुला याच निमित्ताने विचारायला आवडेल की आम्ही सगळ्यांनीच ट्रेलर बघितला, आणि ट्रेलरमध्ये सुद्धा आपण आता महाराजांच्याच मुद्द्यावरती आहोत. ट्रेलरमध्ये आपल्याला महाराज दिसतात, महाराजांचा विचार दिसतो. खरं तर आम्ही सगळे तेव्हाच अवाक झालो होतो की जेव्हा निर्माता दाक्षिणात्य आहे, दिग्दर्शक दाक्षिणात्य आहे, आणि अशा चित्रपटात जेव्हा महाराज दिसतात तेव्हा थक्क व्हायला होतं. तेव्हा तुमच्यासाठी हा अनुभव कसा होता की आपल्या एक डोक्यात असतं ना की अरे आपण साऊथच्या निर्मात्यांसोबत काम करतोय, साऊथच्या लोकांसोबत काम करतोय, आणि तिथे जेव्हा आपलं कुणीतरी दिसतं, म्हणजे आपले महाराज दिसतात, तेव्हा ती भावना तुमच्या सगळ्या कशी होती तुमच्यासाठी? नक्कीच. जसा तू उल्लेख केला की आता ट्रेलरमध्ये सुद्धा महाराजांची प्रतिमा आणि महाराजांचा एक संदर्भ आपल्याला दिसतो. मी खूप लकी समजते स्वतःला, किंवा माझं खूप छान मोठं भाग्य असेल की प्रत्येक प्रोजेक्टमध्ये महाराजांच्या कनेक्टेड काहीतरी आहेच आहे, किंवा ते माझ्या वाट्याला येतच आहे. मी या इंटरव्ह्यूमध्ये प्रामुख्याने सांगेन की महाराष्ट्रात जेवढे शिवभक्त आहेत, शंभूभक्त आहेत, किंवा आपल्या रणरागिणी शिवकन्या आहेत, त्याच्यापेक्षा जास्त या आपल्याला साऊथमध्ये बघायला मिळतात. कारण साऊथमध्ये सर आपण जेवढं शिवाजी महाराजांना मानतो तेवढेच लोक ते दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधले शिवाजी महाराजांना मानतात. आणि याचं बेस्ट एक्झाम्पल मी सांगेन, आता प्रमोशनच्या निमित्ताने आम्ही सगळीकडे फिरतो आहोत, तर आमचे जे डिरेक्टर आहेत की जे साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधनं बिलॉंग करतात,
पण ते त्यांच्या भाषणाची सुरुवात हे छत्रपती शिवाजी महाराज की जय असं म्हणूनच करतात. सो मला असं वाटतं की हाच विचार आम्हा सगळ्यांना एकत्र घेऊन हा चित्रपट. तुमचे निर्माते सुद्धा त्या दिवशी बोलताना आधी त्यांनी महाराजांचं नाव घेतलं आणि मग ते बोलायला सुरुवात केली. दिवाकर रेड्डी म्हणून या फिल्मचे प्रोड्युसर आहेत, तर ते सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना आदराचं स्थान मानतात किंवा त्यांच्यासाठी ते आदर्श आहेत शिवाजी महाराज. सो मला असं वाटतं की खूप छान वाटतं की इतक्या छान लोकांसोबत आपण काम करतो. सो एक वेगळं फिलिंग आहे. आणि या चित्रपटाचा जो क्लायमॅक्स आहे तो जो 20 मिनिटांचा जो क्लायमॅक्स आम्ही शूट केला फाईट सिक्वेन्स, तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक वेगळेच शिवाजी महाराज दिसणार आहेत. एक वेगळाच संदेश शिवाजी महाराजांनी जो त्यांच्या रयतेला दिला तो तुम्हाला बघायला मिळणार आहे. म्हणजे आपण खूप मगाचपासून म्हणतो की साऊथ फिल्म आहे किंवा खूप फायटिंग आहे, खूप मसाला आहे, पण त्याबरोबरच गोविंद सरांनी एक सोशल मेसेज प्रेक्षकांसाठी ठेवलेला आहे. आणि तो सोशल मेसेज त्यांनी महाराजांच्या कनेक्टेड, महाराजांच्या विचारांचा आधार घेऊन ठेवलेला आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. अगदी. प्रणव, मला तुझ्याकडे यायचं आहे आता. खरं तर तुला आम्ही सगळे ओळखतो ते म्हणजे आमच्या लालबागचा प्रणव. आणि जेव्हा लालबाग म्हटलं की मुंबई, गिरणगाव, तुला मला विचारायला आवडेल की काय होत्या लालबागच्या आठवणी, कशा होत्या लालबागच्या गमती? कारण की आपल्या लालबागविषयी सगळ्यांनाच क्रेज आहे. मध्ये आपल्या गणपतीचं असू दे, चाळीतलं असू दे, गिरणगाव असू दे, काही असू दे, आपलं लालबाग ते लालबाग आहे. मला तुझ्याकडनं ऐकायला आवडेल लालबागच्या आठवणी. लालबाग परत गिरणगाव आपला मुळात मला असं वाटतं की माझ्या आयुष्यातनं कधीच बाहेर जाऊ शकत नाही, काही झालं तरीसुद्धा. जे काही मला आज मिळालेलं आहे ते सगळं तिकडनंच आलेलं आहे. काय ना, म्हणजे आपला जन्मच इकडचा आहे यार, त्याच्यामुळे ते सगळंच. आणि आई वडील वगैरे सगळे इकडचंच, आई परेलची, बाबा डोंगरीचे. सो त्याच्यामुळे ते काय सगळं आपल्या रक्तातच होतं. आणि एक गोष्ट मला लालबाग परळमधल्या लोकांची खूप अतिशय आवडणारी जी त्यांनी मला शिकवली, एक तर ते म्हणजे की मागून काही बोलायचं नाही, जे काय आहे ते तोंडावर, राग पण तोंडावर, प्रेम पण तोंडावर. त्याच्यामुळे तो एक आपला एक हे आहे की आपल्याला शिकवलंच नाही की ह्याला काहीतरी वेगळं बोलूया, त्याला काहीतरी वेगळं बोलूया, हे कधीच शिकवलं नाही. आणि लालबाग परळ असल्यामुळे नेहमीच ना आपण एका विशिष्ट परिस्थितीतनं आलेलो आहोत. आपल्याकडे कधीच एवढे पैसे नव्हते लहानपणापासून की ज्याच्यातनं आपण टॅक्सीने जाऊ शकतो किंवा शाळेतसुद्धा जात असताना सुद्धा आपण तिथे चैन करू शकतो, मोठ्या शाळेत असलो तरीसुद्धा. सो ही गोष्ट मला पैशाचं महत्त्व लालबाग परळने शिकवलं आहे. जे मला माणूस म्हणून आपण एकाच जागेवर राहायला पाहिजे, आपण कधी मोठे खूप स्वतःला समजू नये, हे मला लालबाग परळने शिकवलं आहे. कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही त्याच्यातनं मार्ग काढला पाहिजे, हे गिरणगावाने तुम्हाला शिकवलं आहे. कारण आपल्या इथे गिरण्या बंद झाल्यानंतर सुद्धा अनेक कुटुंबांनी म्हणजे अनेक सिनेमांमधनं हे दाखवलं आहे की ते तिकडे खूप गुंडगिरी वाढली किंवा काय ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. पण हाही एक भाग असला तरीसुद्धा मला असं वाटतं की याच्यापेक्षाही मोठी गोष्ट ही आहे की म्हणजे त्या आईवडिलांनी, आयांनी वगैरे घरात फॉल बिडिंग करत आणि ते टॅग्स लावत आणि ते कपड्यांचे दोरे कापत पोरांना इंजिनियर बनवलं आहे. सो गिरणगाव असा नाही आहे जेवढा आपण समजतो. गिरणगावामध्ये लढण्याची जिद्द आम्हाला गिरणगावाने दिली. प्रत्येक गोष्टीमध्ये कितीही कठीण प्रसंग असला तरी सुद्धा त्याच्यामध्ये ठामपणाने उभं राहायचं हे आपल्याला गिरणगावाने शिकवलं. म्हणजे कुठलाही सण असेल तो साजरा एकत्रच सगळ्यांनी करायचा हे गिरणगावाने शिकवलं. भांडणं झाली तरी सुद्धा एकत्र यायचं हे आपल्याला गिरणगावाने शिकवलं. कलागुणांना वाव द्यायचा असेल तर त्याच्यासाठी आपण खिशातले पैसे काढून काय म्हणतो ना, एखाद्या पूजा आणि आपण ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा करायचो त्यावेळेला पगारातले पैसे वाचवून आई वडिलांना सुद्धा न सांगता तो सण साजरा जोरात करायचा हे आपल्याला गिरणगावाने शिकवलं. आणि त्यावेळेला आपल्या पोरांना प्रोत्साहन मिळायला पाहिजे हे सुद्धा आपल्याला गिरणगावाने शिकवलं. सो त्याच्यामुळे गिरणगावाचे उपकार मानावे तितके कमी आहेत. आणि मला कलाकार म्हणून मला संधी सुद्धा गिरणगावानेच दिली.
आमच्या बिल्डिंगमध्ये ज्या वेळेला मी नाटक करायचो त्यावेळेला तिथे मी कधीच विचार केला नव्हता. वर्षातनं एकच प्रयोग आम्ही करायचो. एकदा नाटक बघायला मिळायचं, ते सुद्धा 5-6 वर्ष जे अवेलेबल असेल ते नाटक बघायचं, एकदाच बघायचं, लक्षात ठेवायचं आणि त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी जुळवून ते नाटक आपण करायचं, पूर्ण 2 अंकाचं नाटक. सो मला असं वाटतं कलाकार म्हणून मला संधी त्याने दिली आणि म्हणून आज एक गिरणगावातला पोरगा जो 250 स्क्वेअर फीटमध्ये राहत होता, 200 स्क्वेअर फीटात राहत होता आणि तो कधीतरी एखादं काम करत होता, त्याला वर्षातनं एकदा मिळेल ते, असा खडकासारखा मुलगा जो कधी ज्याला हिरो म्हणून कधीतरी काम मिळेल असं मी कधीच विचार केला नव्हता. काहीतरी कॅरेक्टर रोल करूया यार आपल्याला आणि आपण त्याच्यात राहूया असा विचार करणारा मुलगा आज एका सिनेमाचा हिरो झालेला आहे किंवा मी हिरो म्हणून सिनेमे केले. सो मला असं वाटतं की माझ्या आयुष्यात जी पॉझिटिव्ह गोष्ट घडेल, जी पॉझिटिव्ह म्हणून गोष्ट घडेल ती सगळी माझ्या गिरणगावाची आहे, ते माझं काहीच नाही आहे. सो हा सुद्धा गुगल आई आमचा 26 तारखेला सिनेमा येतो आहे, हा सुद्धा जर सक्सेस झाला, ह्याला जर मिळालं आणि खूप याला काय म्हणूया ना की खूप जास्त याला लोकांचा प्रतिसाद मिळाला आणि सुपर डुपर हिट झाला हा सिनेमा, तर ह्याचं सुद्धा क्रेडिट हे फक्त गिरणगावाचं असेल आणि माझ्या दिग्दर्शकाचं असेल, माझ्या प्रोड्युसरचं असेल, माझ्या लेखकाचं असेल, माझं काहीच नसेल. कारण हेच आपल्या गिरणगावाचं आहे. आपण जाताना काही घेऊन जात नाही, अगदी नक्की सगळं त्यांना देऊन जातो परत. अगदी. चित्रपटाकडे आलेलोच आहोत आपण शेवटाला, तर मला अश्विनीताई तुझ्याकडनं ऐकायला आवडेल की तू एक छान समरी करावीस की काय आहे चित्रपटात, प्रेक्षकांना काय बघायला मिळणार आहे. म्हणजे गुगल आई हे सगळीकडे सध्या गाजत आहे, तर नेमकं गुगल आईमध्ये काय बघायला मिळणार आहे, काय आहे नेमकं, हे प्रेक्षकांना काय सांगशील? या मुलाखतीची सुरुवात तू फार उत्तम केलीस की एखादी गोष्ट आपल्याला शोधायची असेल तर आपण गुगलचा वापर करतो आणि आपल्याला काहीही लागलं तर आपल्याला आईची आठवण येते किंवा आपल्याला आई लागतेच. तर हेच आहे या पिक्चरमध्ये. हा पिक्चर एका फॅमिलीला बिलॉंग करत असला. या चित्रपटाचा मेन गाभा ही फॅमिली आहे, एक लहान मुलगी आणि हे 2 आई वडील, हा या चित्रपटाचा गाभा असला तरी त्या गाभ्याला इतर कलाकारांचं आणि एक अत्यंत सुपर्ब क्राईम थ्रिलरचं कोंदण आहे. हे जे सगळं गोड जे आम्ही बोलतो आहे तो त्या पिक्चरचा एक भाग आहे, पण त्यातला क्राईम थ्रिलर, सस्पेन्स थ्रिलर, त्यातला ड्रामा आणि त्यातला पीक लेवलला एखादी फॅमिली आपल्या अस्तित्वासाठी कुठल्या लेवलला जाऊ शकते याचं एक सुंदर चित्रण गुगल आई या चित्रपटातनं तुम्हाला मिळणार आहे. आणि जेव्हा आपण लहान होतो तेव्हा आपण निबंध लिहायचो, विज्ञान शाप की वरदान. आता ते गुगल शाप की वरदान अशा ह्याच्यात आहे, पण जर का ते वरदान म्हणून स्वीकारलं तर अत्यंत अवघड सिच्युएशनमधनं आपण कसे बाहेर पडू शकतो याचं एक छान मेसेज आणि एखादा छान हिमतीचा धडा हा चित्रपट तुम्हाला देईल. त्यामुळे माझं सगळ्या प्रेक्षकांना आवाहन आहे की प्लीज गुगल आई हा चित्रपट जवळच्या चित्रपटगृहात, जवळ नसेल तर लांब जाऊन बघा, पण प्लीज गुगल आई तर बघाच, पण सगळे मराठी पिक्चर बघा. मराठी पिक्चरची जादू अशी आहे की काही मराठी लोकांना घेऊन साऊथमधनं लोक येऊन पिक्चर करतायत आणि तो इतक्या मोठ्या प्रमाणात रिलीज करतायत. आज मराठी चित्रपटाला मराठी प्रोड्युसर मिळत नाही, प्रोड्युसर मिळाला तर थिएटरचे शो मिळत नाहीत, असे इतके प्रॉब्लेम्स आपण ऐकत असतो. पण आज गुगल आईच्या निमित्ताने साऊथहून लोक येऊन मराठीत पिक्चर बनवून तो इतक्या मोठ्या प्रमाणात रिलीज करतायत, ही इतकी पॉझिटिव्ह गोष्ट आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मराठी चित्रपटसृष्टीला एक उत्तम, छान आणि ग्रँजर असं देणारा हा चित्रपट आहे. त्याला प्लीज भरभरून प्रेम द्या आणि थिएटरमध्ये येऊन आमचा पिक्चर बघा गुगल आई. क्या बात आहे. पण हा चित्रपट सगळ्या भाषांमध्ये म्हणजे साऊथच्या भाषांमध्ये होणार आहे की फक्त मराठीतच होणार आहे? शूट तर आम्ही मराठीत केलेलं आहे, पण जसं चित्रपटाला भाषेचं बंधन नसतं, म्हणजे आपण कुठल्याही भाषेतले चित्रपट आपले म्हणून बघतो, एक स्टोरी म्हणून बघतो, तसं सरांच्या डोक्यात आहे की तो डब करून बाकीही कुठल्या लँग्वेजेसमध्ये प्रदर्शित व्हावा किंवा त्याने वेगळ्या
सेम कास्टला घेऊन वेगळ्या भाषेत बनवला तरी चालण्यासारखं आहे. पण अर्थात मराठी चित्रपट मोठा होतोय या निमित्ताने ही फार आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. मित्रांनो, ही खुमासदार मुलाखत तुम्ही ऐकलीच असेल. गुगल हा चित्रपट येत्या 26 तारखेला आपल्या भेटीला येतोय, 26 जुलै रोजी. या चित्रपटात प्रेम आहे, फॅमिली ड्रामा आहे, ॲक्शन आहे आणि काय म्हणतात मनोरंजनाचा धमाका या चित्रपटात आहे. आणि येत्या 26 जुलैला हा चित्रपट येतोय, तेव्हा सगळ्यांनी आवर्जून जाऊन चित्रपटगृहात हा पिक्चर पाहायचा आहे. लोकमत फिल्मीकडून गुगल आई या चित्रपटाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.